आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे, बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. किल्ले शिवनेरीवरती दिमाखदार शासकीय शिवजयंती सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिवरायांना मानवंदना. मुंबईमध्ये राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची शिवरायांना मानवंदना. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच शिवजयंतीचा उत्साह. पाळणा जोजवून शिवजन्मोत्सव साजरा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संध्याकाळी आग्रा किल्ल्यावर खास शिवजयंती उत्सव. अभिनेता विकी कौशलचीही शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती. राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या नव्या पुतळ्याची आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी. शिवजयंतीनिमित्त मालवण शहरातून राजकोट किल्ल्यापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा. सलग 5व्या दिवशीही छावा सिनेमाची घोडदौड सुरूच. बॉक्स ऑफिसवरती 171 कोटींचा गल्ला जमवला. नव्या वर्षात पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा गाठणार. भाजपनं शब्द पाळला नाही म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. खासदार संजय राऊतांचा दावा. भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं असतं तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. राऊतांचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सक्रिय. सगळ्या नेत्यांची शिवसेना भवनात दर मंगळवारी आढावा बैठक होणार. नाराजांची बाजू समजून लवकरच संघटनात्मक बदल करण्याचा मानस. महादेव मुंडे हत्या प्रकरणात साक्षीदार तपासण्याच्या कामाला सुरुवात. 15 महिन्यांपूर्वीच्या हत्येचा तपास पहिल्यापासून करणार. तपास पथक परळीत दाखल. नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 32 माजी नगरसेवक पुन्हा भाजपवासी. संदीप नाईकही भाजपमध्ये परत येण्याच्या चर्चांना वेग. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज कुंभमेळा नियोजनाची नाशिकच्या प्रशासकीय पथकाकडून पाहणी. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास दौरा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या दिल्ली मुख्यालयाचं आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन. 12 मजली हायटेक केशवकुंजसाठी 150 कोटींचा खर्च. गंगेच्या प्रदूषणावर आज राष्ट्रीय हरित लवादात सुनावणी. योगी सरकारच्या उत्तराची लवादाला प्रतीक्षा. कुंभ सुरू असताना सीपीसीबी रिपोर्टनं गंगाजलाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह. साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. सातारा पोलिसांच्या सूर्या श्वानानं झारखंडच्या श्वान स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. भारतात मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी अमेरिकी अर्थसहाय्य कशाला? अध्यक्ष ट्रम्प यांचा सवाल. भारत आणि पंतप्रधान मोदींचा आदर, पण त्यांच्याकडे खूप पैसा असल्याचा ट्रम्प यांचा दावा.